महाशिवरात्रीचा उपवास करताय, या शास्त्रीय नियमांचे पालन केल्यास तुम्हाला फळ मिळेल. यावर्षी महाशिवरात्रीचा सण रविवार 15 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणार आहे. भोलेनाथच्या या खास दिवशी काय खावे आणि काय खाऊ नये हे आपण जाणून घेऊया. महाशिवरात्री हा हिंदू धर्मात भगवान शिवाच्या पूजेसाठी वर्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. यावर्षी महाशिवरात्री रविवार 15 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. भोलेनाथाचे अनेक भक्त महादेवला प्रसन्न करण्यासाठी उपवास करतात आणि त्याची पूजाही करतात. मान्यतेनुसार महादेव भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह महाशिवरात्रीला झाला होता. असे मानले जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास केल्याने इच्छित वर मिळतो आणि विवाहित लोकांना चांगल्या वैवाहिक जीवनाचे वरदान मिळते. जर तुम्हीही यावेळी महाशिवरात्रीचे व्रत ठेवणार असाल तर जाणून घ्या या दिवशी काय खावे आणि काय खाऊ नये. महाशिवरात्रीच्या उपवासात काही भाविक दिवसभर शिवांची उपासना करतात आणि उपवास करतात, तर काही भाविक फळांचे सेवन करतात. या व्रतात फळांचे सेवन करता येते. शरीराला अशक्तपणापासून वाचवण्यासाठी आणि दिवसभर डिहायड्रेशन टाळण्यासाठी तुम्ही फळे, ज्यूस इत्यादीचे सेवन करू शकता. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो. हा दिवस भगवान शंकरांना समर्पित असून फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला. तसेच शिवाने विषप्राशन करून सृष्टीचे रक्षण केले अशी श्रद्धा आहे. महाशिवरात्रीला रात्रभर जागरण करून शिवपूजन केल्यास पापांचा नाश होतो, मन शुद्ध होते आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो असे मानले जाते. या दिवशी उपवास, अभिषेक, जप, तप, ध्यान आणि नामस्मरणाला विशेष महत्त्व असते. शिवलिंग हे निगूर्ण आणि निराकर शिवतत्वांचे प्रतीक असून त्यांची पूजा म्हणजेच आत्मशुद्धी आणि आत्मजागृतीचा मार्ग मानला जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी काय करावे याबाबत काही धार्मिक आणि आध्यात्मिक नियम सांगितले आहेत. सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि घरात किंवा मंदिरात शिवपूजा करावी. शिवलिंगांवर पाणी, दूध, दही, मध, तूप, बेलपत्र, भस्म अर्पण करावे आणि ओम नमः शिवाय या मंत्रांचा जप करत राहावा आणि शक्य असल्यास रात्रभर जागरण करावे. उपवास ठेवताना मन, वाणी आणि विचार शुद्ध ठेवणे महत्त्वाचे असते. काय करू नये यामध्ये तर खोटे बोलणे, राग, द्वेष, वादविवाद, मांसाहार, तंबाखू याचा पूर्णपणे त्याग करावा. नकारात्मक विचार, इतरांची निंदा आणि अहंकार टाळावा. या दिवशी संयम, शांतता आणि भक्तिभाव राखणे अत्यंत आवश्यक मानले जाते. कारण केवळ बाह्यपूजा नव्हे तर अंतःकरणाची शुद्धी हीच खरी शिवपूजा आहे. महाशिवरात्रीच्या उपवासात काय खावे यालाही विशेष महत्त्व आहे. उपवास करताना सात्विक आणि हलका आहार घ्यावा. फळे, दूध, दही, नारळ पाणी, ताक, केळी, सफरचंद, पपई यासारखे फळे खाऊ शकतात. साबुदाणा, राजगिरा, बगर, शेंगदाणे, बटाटे यापासून तयार केलेले पदार्थ उपवासासाठी योग्य मानले जातात. साखर, मध, साजूक तूप वापरता येते. मात्र या दिवशी तांदूळ, गहू, डाळी, कांदा, लसूण, नेहमीचे मीठ टाळावे. उपवासाचे विशेष मीठ सैंधव मीठ वापरले जाते. उपवास करताना अति खाणे टाळावे आणि शरीरा इतकेच मनही उपवासात ठेवावा. उपवास हा केवळ अन्नत्याग नसून विचारशुद्धी आणि भक्तींचा मार्ग आहे. अशा प्रकारे श्रद्धा, नियम आणि भक्तिभावाने महाशिवरात्रीचे पाळल्यास जीवनात शांती, सकारात्मकता आणि आध्यात्मिक उन्नती साधता येते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.